नमस्कार मित्रांनो, बघा आता श्रावण बाळ, नंतर संजय गांधी निराधार आणि दिव्यांग जे आहेत त्यांचं आता पगाराची जी तरतूद आहे ती अद्याप झालेली आहे. आणि त्यानंतर मग आता त्यांना काय होणार आहे, महा-डी-बी-टी थ्रू डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये काय होणार आहे, पगार त्यांचा जमा होणार आहे. जो पगार महिन्याला जो मंथली सॅलरी त्यांना येत आहे, काहींना ₹1500. त्यानंतर दिव्यांगांना आता अलीकडे काय केलेले आहे, शासनाने त्यामध्ये भरघोस वाढ करून आता पहिल्यांदा ₹1500 होता दिव्यांगांना, परत त्यांनी काय केली आहे, 1000ची वाढ केलेली आहे. आणि त्यामध्ये आणखीन ₹2500 पगार काय केलेला आहे मंथली त्यांना झालेला आहे, जे दिव्यांग आहेत त्यांना. आणि बाकी श्रावण बाळ आणि संजय गांधी निराधार आहेत, त्यांना ₹1200 आपलं ₹1500 काय होत आहे महिन्याला येत आहे. तर ते चालूच आहे, तर त्याच्यामध्ये काही फरक झालेला नाही. 1200 होते काहींना, तर काही 1500 झालेले आहेत. असे काय झालेलं आहे, त्यातही बदल झालेला आहे परत. तर ते त्यांच्या पगाराचं जे नियोजन आहे, आता जो डिसेंबरचा हप्ता आहे ना, तो काय होणार आहे, येत्या एक तर 2 ते 3 दिवसामध्ये, जास्तीत जास्त 4 दिवसामध्ये काय होणार आहे, त्यांच्या खात्यावर महा-डी-बी-टी थ्रू वर्ग केला जाणार आहे. असंच शासनाचा अधिकृत जी-आर म्हणावं लागेल. कारण आता अ, सध्या आचारसंहिता वगैरे आहे चालू. तरी पण जे नियमित पगार जे असतात त्यांना, ते काय म्हणत असतात, पडत असतात, येत असतात. तसाच तो काय आहे, एक पगारच म्हणावा लागेल त्यांचा दिव्यांगाचा, आणि तो येत्या काय 2 ते 4 दिवसामध्ये काय होणार आहे, खात्यावर त्यांच्या वर्ग केला जाणार आहे. आणि दिव्यांगाची के-वाय-सी करण्यास सुरुवात आहे. जे दिव्यांग आहेत, ज्या त्यांच्या प्रमाणपत्राची के-वाय-सी करावं लागते. जर ज्या दिव्यांगाची प्रमाणपत्राची के-वाय-सी बाकी असेल, अशा दिव्यांगांनी काय करायचं आहे, ही के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तुम्ही जर ही के-वाय-सीकडे दुर्लक्ष करताल, लक्ष देणार नाही, तर तुमचा पगार स्टॉप होऊ शकतो. त्यामुळं पाठीमागं शासनाने काय केलेलं आहे, एक ॲप्स ओपन केलेलं आहे, निर्माण केलेलं आहे. आणि त्या ॲपच्या सहाय्याने तुम्ही काय करू शकता, दिव्यांग आहेत ते प्रमाणपत्राची त्यांचे स्वतःची के-वाय-सी करू शकतात. कारण ते खरं आहे की खोटं आहे त्याची पडताळणी पण होते त्यामध्ये. त्यामुळं मग ज्यांची अद्याप केलेली के-वाय-सी नसेल, त्यांनी काय करायचे आहे, दिव्यांगाने की के-वाय-सी आपली करून घ्यायची आहे. ज्यांची झालेलं आहे त्यांना काही अडचण नाही, त्यांचा अविरत पगार चालूच राहणार आहे. पण ज्यांची झाली नसेल त्यांनी काय करायचं आहे, लवकरात लवकर ही के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. त्यानंतर तुमचे पगार पेमेंट वगैरे सर्वच काय होणार आहे, तर चालू राहणार आहेत. धन्यवाद.